विधान भवन परिसरामध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने आता त्या कुत्र्यांना जेरबंद करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी विधान भवन परिसरामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आज सकाळपासूनच या सगळ्या परिसरामध्ये जे भटके कुत्रे आहेत त्यांना पकडण्यासाठी हे सगळे नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि ते या सगळ्या कुत्र्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात। कारण आज चौथा दिवस आहे हिवाळी अधिवेशनाचा आणि हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही देखील जर पाहिलं गेलं तर या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भटके कुत्रे आहेत आणि त्याचा त्रास या सगळ्या अधिवेशनात येणाऱ्या आमदारांना मंत्र्यांना होताना पाहायला मिळतो। त्याबाबतची तक्रार केल्यानंतर हे सगळा जो कारवाई आहे महानगरपालिकेकडून करण्यात येते। हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी भटक्या कुत्र्यांचा विषय जो आहे तो चांगलाच गाजला होता। भटक्या कुत्र्यांचा कसा सगळं राज्यभर सुळसुळाट सुरू आहे आणि त्याचा कसा त्रास होतोय हे दुसऱ्याच दिवशी सांगण्यात आलं होतं आणि आता चौथ्या दिवशी जर आपण पाहिलं तर तो सगळा त्रास जो आहे तो विधान भवनाच्या परिसरामध्ये देखील आपल्याला हा पाहायला मिळतोय। आणि एकूणच जर बघितलं तर या सगळ्या परिसरामध्ये अनेक कुत्रे आहेत जे भटके इथे तिथे फिरत असतात आणि जर ते भटके कुत्रे एखाद्याला चावले तर त्याचा खूप मोठा त्रास त्या व्यक्तीला होऊ शकतो, आमदारांना किंवा मंत्र्यांना होऊ शकतो। तो होऊ नये यासाठी आता दखल नागपूर महानगरपालिकेने घेतलेली आणि हे सगळे कर्मचारी जे आहेत ते भटके कुत्रे पकडण्यासाठी आज चौथ्या दिवशी सकाळीच विधान भवन परिसरामध्ये पोहोचले आहेत। त्याप्रमाणे राजेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, नागपूर। पालिकेचे कर्मचारी आता दाखल झालेत। विधान भवनात कुत्रे पकडण्यासाठी पालिकेचे कर्मचारी दाखल झालेत। भटक्या कुत्र्यांचा मुद्दा काल सभागृहात उपस्थित झाला होता। त्यानंतर आता नागपुरातील विधान भवन परिसरात कुत्रे पकडण्यासाठी पालिकेचे कर्मचारी दाखल झालेत। विधान भवनात कुत्रे पकडण्यासाठी आता पालिकेचे कर्मचारी दाखल झालेत। विधान भवन परिसरातील जे भटके कुत्रे आहेत ते पकडण्यासाठी आता नागपूर विधान भवनाबाहेर महानगरपालिकेचे कर्मचारी दाखल झालेले आहेत। नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी आता भटक्या कुत्र्यांचा आणि या परिसरामध्ये आता पालिकेचे कर्मचारी दाखल झालेले आहेत। काल सभागृहात या संदर्भातला या भटक्या कुत्र्यांच्या संदर्भातला मुद्दा हा उपस्थित करण्यात आला होता। आता पालिकेचे कर्मचारी या भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी दाखल झाल्याची दृश्य आता आपण ही पाहतोय। अनेक ठिकाणी राज्यभरात सुद्धा या भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत होता, चावा घेतलेला पाहायला मिळत होता। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय या ठिकाणी हा कालच मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर पालिकेचे कर्मचारी आता या ठिकाणी दाखल झालेत। नागपूर महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते आता विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपल्या समोर जर पाहू शकतो तर हा महानगरपालिकेचे कर्मचारी कुत्र्याच्या शोधात विधान भवन परिसरामध्ये विधान भवन परिसरामध्ये फिरतायत। एकूणच काय तर जो हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी जो प्रश्न उपस्थित झाला होता भटक्या कुत्र्या संदर्भाचा तो आता विधान भवनात देखील पोहोचलेला आहे आणि हे सगळे भटके कुत्रे विधान भवना परिसरामध्ये फिरतायत। त्यांना पकडण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची कसरत सकाळीच आपल्याला इथं पाहायला मिळते। सुळसुळाट जो आहे भटक्या कुत्र्यांचा तो सगळ्या विधान भवन परिसरामध्ये अधिक झालेला आहे। एखाद्याला जर या कुत्र्यांनी चावा घेतला तर अत्यंत बिकट परिस्थिती होऊ शकते। खास करून जर आपण पाहिलं तर रेबीजची इंजेक्शनं देखील आहेत ते सरकारी हॉस्पिटल्समध्ये मिळत नाही आहेत। अशा प्रकारची परिस्थिती असताना भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला गेला पाहिजे असं दुसऱ्याच दिवशी अधिवेशनात सांगण्यात आलं होतं। त्यानंतर आता चौथ्या दिवशी जर आपण पाहिलं तर विधान भवन परिसरामध्ये जे आहे ती ही सगळी परिस्थिती पाहायला मिळते। भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी महानगरपालिकेची कसरत जी आहे ती इथं सुरू झालेली आहे। जी नक्कीच। असे किती कुत्रे या ठिकाणी या परिसरामध्ये आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे? गेले आजचा चौथा दिवस आहे। आम्ही स्वतः देखील जे आहे ते गेल्या 4 दिवस या सगळ्या परिसरामध्ये फिरतोय आणि ज्यावेळेस या सगळ्या परिसरामध्ये जिथे कॅन्टीन्स तयार करण्यात आले जी लोक काही कामानिमित्त विधान भवनात येत आहेत हिवाळी अधिवेशनात तर
त्यांना खाण्यासाठी ज्या कॅन्टीन्स बनवलेल्या असतात पलीकडच्या ठिकाणी त्या तिथे हे कुत्रे मोठ्या प्रमाणात जातात, कारण त्यांना तिथे खाण्यासाठी जे असते काही ना काही मिळत असतं आणि ह्या सगळ्या कॅन्टीनच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. जे मुख्य विधान भवन आहे त्याच्या पलीकडच्या इमारतीमध्ये थोडासा भाग तो ओसाड आहे, त्या ओसाड भागात ती सगळी कुत्रे बसलेली असतात आणि त्या कुत्र्यांना काढण्यासाठी आता हे सगळ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची कसरत जी आहे ती आपल्याला ही सकाळी सकाळी होताना पाहायला मिळते. जी उमेश, आपण पाहिलं तर संसदेत सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, त्यानंतर आता राज्यात सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी हा मुद्दा या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित केला जाऊ शकतो, भटक्या कुत्र्यांचा हा मुद्दा. आणि यामुळे राज्यभरात हा जर आपण पाहिला तर अनेक लोकांना त्यामुळे चावा घेतलेला आहे आणि हा मुद्दा अगदी महत्त्वाचा मानला जातोय. सभागृहात सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो, ही गोष्ट आता नाकारली जाऊ शकत नाही. नक्कीच सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या बाबत दखल घेतली होती. गेल्या महिन्यात जर आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्याबाबत सर्वांनाच जे आहे ते आदेश दिले होते. राज्यामध्ये देखील त्या प्रकारची प्रयत्न जे ते सुरू करण्यात आले होते. एकूणच पाहिलं तर काय तर सातत्याने भटकी कुत्र्यांची संख्या वाढते, त्यांच्यावर निर्बंधीकरणाचं जे नियंत्रण करण्यासाठी जे निर्बंधीकरण करायला पाहिजे ती व्यवस्था देशभरात कुठेही व्यवस्थितपणे लागू केली जात नाहीये. त्याच्यामुळे त्यांची वाढणारी संख्या आणि होणारा सामान्य नागरिकांना त्रास व अत्यंत घने, खास करून जी लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, यांच्यावर कुत्र्यांचा अटॅक करण्याचं प्रमाण सातत्याने वाढते. आणि हे सगळं असताना आता विधान भवनात देखील ही भटकी कुत्रे आपल्याला त्यांचा सुळसुळाट अधिक वाढताना पाहायला मिळतो आणि त्याचा त्रास आमदार आणि मंत्र्यांना आता थेट होताना पाहायला मिळतो. त्याच्यामुळे हा प्रश्न किती गंभीर आहे हे आता आपल्या सगळ्यांच्याच लक्षात यायला लागलेलं आहे. जी धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.